चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर करता हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आजचा जो आपला नवीन टॉपिक आहे तो म्हणजे सरळ व्याज. आता सरळ व्याज काढण्या अगोदर आपण काही बेसिक गोष्टी त्या पण बघू. चला, बेसिक गोष्टी असं की एक म्हणजे बघा, सरळ व्याज काढताना ज्या काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या म्हणजे एक म्हणजे मुद्दल, बरोबर. दोन म्हणजे मुदत, तीन म्हणजे दर, चार म्हणजे आपल्याला भेटेल व्याज. व्याज म्हणजे काय, आणि पाच म्हणजे रास. बरोबर. मुद्दल, मुदत, दर, व्याज आणि रास. समजलं. आता मुद्दल म्हणजे काय? मुद्दल म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल असं म्हणतो. बरोबर. त्याला पी अक्षरांना नोटेट करतो. त्याच्यानंतर मुदत. मुद्दल म्हणजे काय? तर मुद्दल म्हणजे एखादी ठराविक रक्कम जी आपण व्याजाने देतो किंवा काही कालावधीसाठी देतो, म्हणजे ती म्हणजे रक्कम. आपण दिलेला कालावधी म्हणजे त्याला आपण मुदत म्हणतो, त्याला नंबर ऑफ इयर असं म्हणतात. नंबर ऑफ इयर तर आपण एन या अक्षरात दर्शवतो. त्याच्यानंतर दर म्हणजे व्याजाचा दर किती, 1%, 2%, 5%, 10% जे असेल ते, त्याला इंग्लिशमध्ये रेट असं म्हणतो. त्याला आर या अक्षराने दाखवतात. बरोबर. जर मिळणारं जे व्याज मुद्दलावर एखादी रक्कम आहे, त्या रकमेला आपण काही कालावधीसाठी आणि काही दराने देतो आणि ते जे व्याज मिळतं त्याला आपण म्हणतो व्याज, म्हणजे इंटरेस्ट. इंटरेस्ट त्याला आय अक्षराने दाखवलं. नंतर रास म्हणजे काय? रासला आपण अमाऊंट असं म्हणतो. अमाऊंट ए अक्षराने दाखवतो. आता रास म्हणजे काय? रास म्हणजे काय? रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आपले दिलेली मुद्दल आणि त्या मुद्दलीचं जे व्याज असतं, या दोघांची बेरीज म्हणजे आपले रास. म्हणजे रास म्हणजे एकूण किंमत. बरोबर. हे झालं. आता आपलं सरळ व्याज काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. सरळ व्याज. आता सरळ व्याज बरोबर काय? मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागाकारात 100. त्याला इंग्लिश सरळ व्याज इंग्लिशमध्ये सिंपल इंटरेस्ट असं म्हणतात. मुद्दल म्हणजे पी, मुदत म्हणजे एन, दर म्हणजे आर आणि भागाकारात 100. बरोबर. हा एक सरळ व्याज एकच महत्वाचा फॉर्म्युला आहे. आय एम पी करून पी एन आर भागाकारात 100 हा सरळ व्याज फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युलावर आधारित आपण सरळ व्याज काढू. सरळ व्याज दिलं असेल तर मुद्दल काढू. मुद्दल दिले दसा 10 दराने 500 रुपये, 500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? आता बघा, सरळ व्याजचा एक फॉर्म्युला आहे. सरळ व्याज बरोबर पी एन आर भागाकारात 100. बरोबर. आता दसा दसे म्हणजे दर साल दर शेकडा, हे शॉर्ट फॉर्म येतो. दर साल दर शेकडा 10 दराने. आता मुद्दल आपले 500. एन म्हणजे मुदत म्हणजे 2, रेट म्हणजे 10, भागाकारात 100. बरोबर. बघा, 1 2 1 2 कॅन्सल. 5 दुने 10, 5 दुने 10, 10 गुणिले 10 म्हणजे 100. हे आपला सरळ व्याज. विचारलं काय त्यांनी, सरळ व्याज किती? 500 रुपये मुद्दलावर हे सरळ व्याज मिळालं. सरळ व्याज. ओके. प्रश्न दुसरा. दसा दसे 10 दराने 1000 रुपये. 1000 रुपयाच्या 2 वर्षाची रास किती? आता बघा, रास विचारले आपल्याला. अगोदर सरळ व्याज काढू आणि सरळ व्याज अधिक मुद्दल म्हणजे रास भेटते. आता बघा, सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट असं म्हणतात. त्या करण्यासाठी पी एन आर हा फॉर्म्युला लागणार आहे. बरोबर. आता पी म्हणजे मुद्दल किती? 1000. एन म्हणजे 2 वर्षे, दर म्हणजे 10%. बरोबर. 1 2 1 2 कॅन्सल. बरोबर. 10 गुणिले 2 म्हणजे 20, 20 10 200. हे झालं आपलं सिंपल इंटरेस्ट. आपल्याला रास काढायचे. आता रास बरोबर व्याज अधिक मुद्दल. व्याज अधिक
मुद्दल. बरोबर. आता व्याज आपलं 200 रुपये, मुद्दल आपले 1000 रुपये. बरोबर 1200 रुपये. ही झाली आपली रास. समजलं. अगोदर सरळ व्याज काढला आपण 200 रुपये आणि नंतर व्याज अधिक मुद्दल तिसरा दसादशे तीन दराने 4000 रुपयाचे 4 महिन्याचे सरळ व्याज किती. आता बघा, मागच्या आपण ते 2 प्रश्न बघितले, त्यामध्ये ते मुदत जी होती ती वर्षे होती. आता इथं मुदत आहे महिने. आपण काय करावं लागेल, सोपं काय टेन्शन घ्यायचं नाही. आपण अगोदर सरळ व्याजचा फॉर्म्युला लिहून घेऊ. PN चे 100. बरोबर. आता बघ, जे दिलंय ते किमती टाका. मुद्दल आपली 4000 ते टाकला. बरोबर. गुणिला एन किती, 4 महिने. 4 महिने पण आपण अगोदर वर्षामध्ये बघायचो. म्हणजे महिने म्हणजे हा 1/12, कारण एक वर्ष हा 12 महिन्यांचा असतो. बरोबर. गुणिला एन पण झाला. आता आपला आर म्हणजे रेट, 3 दराने ह्याच्या दिवसाने. एवढं सोपं. आता बघा, 4/12 कसं होतं, 4 महिने पण ते कसे एका वर्षामध्ये 12 महिने येतात, म्हणजे 12 पैकी 4 महिने त्याचे असतात. बरोबर. आता बघा, 1 2 1 2 कॅन्सर. आता काय राहिलं, 4 1 4 4 3 12. बरोबर. 3 3 कॅन्सर. काय राहिलं फक्त 40. दसादसे 3 दराने 4000 रुपये 4 महिन्याचे सरळ व्याज हप्ते 40 रुपये व्याज. ओके, समजलं. दसादसे 5 दराने 14,600 रुपयाचे 100 दिवसांचे सरळ व्याज किती. बघा, आता मागचे आपण जे प्रश्न बघितले ते वर्षामध्ये मुदत होती, बाकीचे महिन्यांमध्ये मुदत होती. आता मुदत जी आहे ती दिवसांमध्ये. टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपला जो फॉर्म्युला आहे, सिंपल इंटरेस्ट बरोबर PNR भागीला 100, हा एवढा लक्षात ठेवायचा. आता बघा, पी म्हणजे किती, मुद्दल आपली 14,600. एन आपलं किती आहे, 100 दिवस. 100 लिहून घ्या. चला, आर म्हणजे रेट आपला 5 आणि छेदस्थानी 100 आणि गुणिला 365. का, 365 दिवसांचा एक वर्ष असताना एका वर्षाचे हे 100 दिवस म्हणून छेदस्थानी 365 लिहिलं आपण. बरोबर. चला, 1 2 बरोबर. वर काय 14,600 गुणिला 5 आणि काय 13,365 छेदस्थानी. बरोबर. आता कसं करायला लागलं आपलं, आता 5 भाग दे. 5 1 5, 5 7 35, 1 5 3 15, उरलं 73. 73 नाही पाहिजे. 73 1 73, 73 2 146 आणि हे 2 शून्य. आपला दसादशे 5 दराने 14,600 रुपयाचं 100 दिवसांचे सरळ व्याज आपलं असेल 200 रुपये. समजलं. 100 दिवस आहे म्हणून छेदस्थानी 365 घेतले आपण. चला, पुढचा 5वा प्रश्न बघू. 5वा, दसादशे 8 दराने एक रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 96 रुपये होते, तर रक्कम किती. आता आपल्याला मुद्दल दिली नाही, आपल्याला व्याज दिलंय, दर दिलाय, मुदत 2 वर्ष दिली. आता आपल्याला मुद्दल काढायची. तरी पण आपण तोच फॉर्म्युला, सिंपल इंटरेस्ट बरोबर PNR छेदस्थानी 100. बरोबर. आपल्याला आता सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज दिलंय, त्या म्हणजे 96 रुपये. बरोबर. पी दिला नाही म्हणून पीच्या 7 झाली. एन म्हणजे 2 वर्ष गुणिला 8 दराने छेदस्थानी 100. बरोबर. आता बघा, 96 बरोबर पी गुणिला 2 गुणिला 8 छेदस्थानी 100. बरोबर. हे 100 छेदस्थानी या बाजूला त्यांना गुणाकाराला दिलं. आता बघा, 96 गुणिला 100 आणि वर असलेले खाली येते 2 गुणिला 8 आणि आपली येणारी जी असेल ते पी ची व्हॅल्यू. बरोबर. आता बघा, 8 1 8, 8 1 8, उरला 1 16, 8 2 16 म्हणजे 12 8 12 गुणिला 8 म्हणजे 96. 1 2 6. पी बरोबर 6 गुणिला 100 म्हणजे 600 रुपये.
ही आपली मुद्दल. ओके, 600 रुपये मुद्दल. प्रश्न क्रमांक 6, जसे 20 दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल. आता बघ, रक्कम दिलेली नाही आपल्याला, फक्त दर दिलेला आहे आपल्याला. किती वर्षात विचारले. आता बघा, असं दाम दुप्पट किंवा तिप्पट, पाचपट असा प्रश्न कधी आला, ह्या टाईपचा कधी प्रश्न होता, एक सोपी ट्रिक सांगतो. दाम दुप्पट म्हणजे दाम दुप्पट बरोबर 200, बरोबर 200 समजायचं. दाम 3पट विचारलं तर 300 धरायचं. दाम 5पट विचारलं तर 500 धरायचं. बरोबर, दाम दुप्पट म्हणजे 200. आणि आपल्याला विचारलं दाम दुप्पट विचारलं तर 200 मधनं 100 मायनस करायचे म्हणजे किती उरले 100. आणि आपल्याला दाम 5पट विचारला असेल, उदाहरणार्थ बघा, हा प्रश्न बाजूला ठेव. दुसरा दाम 5पट विचारले तर 500 घ्यायचं, 500 मध्ये 100 वजा करायचे, उरले आपलं उत्तर 400. आणि किती वर्ष किंवा जो दर दिला असेल त्या दरने त्याला डिवाइड करायचं, मग आपलं येणारं उत्तर असेल. दरने डिवाइड केलं तर वर्ष भेटतं, वर्षाने डिवाइड केलं तर दर भेटतो. आता बघा, दाम दुप्पट विचारले त्याने, दाम दुप्पट म्हणजे 200 आपण धरू. उत्तर काढण्यासाठी 200 वजा 100 करायचं. कुठल्याही 5पट असो, 6पट असो, काही पट असो, त्यातनं 100 वजा करायचे. दाम दुप्पट म्हणजे 200 100 वजा केल्यावर उरले 100. त्या 100ला आता इथं दर दिला आपल्याला, 20 दराने भागायचं, 20 ने भागायचं. आता बघा, 20 20 25. आता मग दाम दुप्पट किती वर्षात होईल. दाम दुप्पट किती 5 वर्ष, बरोबर. आता 20 दराने सांगितलं, 20 दराच्या ऐवजी कधी आपल्याला वर्ष दिलं असते तर आपण दर काढू शकलो असतो. म्हणून बघा, दाम दुप्पट हे 5 वर्षात होईल. चला पुढचा 7वा प्रश्न. 5 वर्षाची रास 2000 रुपये व 3 वर्षाची रास 1800 रुपये, तर रक्कम किती. बरोबर, आपल्याला रास माहिती. रास म्हणजे काय, तर रास म्हणजे मुद्दल अधिक सरळ व्याज, या दोघांची बेरीज ही असते रास. आता बघा, आपण काय सांगितलं त्यांनी, 5 वर्ष, 5 वर्षाची रास किती 2000 रुपये, 2000 रुपये, बरोबर. आणि 3 वर्षाची रास, 3 वर्षाची रास 1800 रुपये, बरोबर. आपण काय करू शकतो, 5 वर्षाची रास 2000, 3 वर्षाची रास 1800, तर 5 वजा 3 म्हणजे आपण 2 वर्ष घेऊ शकतो, बरोबर, 2 वर्ष. मग 2000 वजा 1800 म्हणजे 200 रुपये घेऊ शकतो, बरोबर. मग 2 वर्षाची रास आपली असेल, 2 वर्षाची रास असेल 200 रुपये, बरोबर. 2 वर्षाची रास 200 रुपये, तर एका वर्षाची रास किती असेल 100 रुपये. म्हणून एक वर्षाचे व्याज 100 रुपये. समजलं. एका वर्षाची रास 100 रुपये असेल, एका वर्षाची रास 100 रुपये असतील, तर 5 वर्षाचे व्याज 500 रुपये, बरोबर. 5 वर्षाचे व्याज 500. आता बघा, मग रास बरोबर, म्हणून रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, बरोबर. मुद्दल आपल्याला माहित नाही, मुद्दल आपण एक्स धरू. व्याज भेटतं आपल्याला 500 रुपये आणि रास आपले 5 वर्षाचे 2000 रुपये, बरोबर. आता बघा, 2000 बरोबर एक्स अधिक 500, म्हणून एक्स बरोबर 1500 रुपये. तर जी आपली जी रक्कम असेल, तर ती रक्कम असेल 1500 रुपये, बरोबर. एका वर्षाचं आपलं व्याज आहे 100 रुपये. तर 3 वर्षाचं बघा, 3 वर्षाची आपली जी रक्कम 1500 रुपये, 1800 वजा 1500 म्हणजे 300 रुपये, म्हणजे 3 वर्षाचं व्याज आपलं 300 रुपये, एका वर्षाचं व्याज 100 रुपये. समजलं. आपलं उत्तर आहे 1500 रुपये. चला पुढचा प्रश्न. 600 रुपयाचे काही दराने, आता दर इथे दिलेला नाही, काही दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 135 रुपये, तर त्याच दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती. आता बघा, आता आपल्याला दर काढण्यासाठी एकदम
छोटासा फॉर्म्युला आहे. दर बरोबर आपले जे सरळ व्याज, दर बरोबर सरळ व्याज गुणिला 100 छेदस्थानी आपली जी मुद्दल गुणिला आपली जी मुदत. बरोबर, एकदम एवढा छोटासा फंडा. आता आपल्याला सरळ व्याज दिला आपला 135 रुपये. 135 गुणिला 100 जशात तसे छेदस्थानी मुद्दल आपले दिले 600 रुपये. मुदत आपली 3 वर्षे. बरोबर, आता बघा 1 2 1 2 कॅन्सल. आता बघा 6 ने भाग जातोय का? 135 6 त्रिक 18. बरोबर, आता 18 ने भाग द्या. 18 7 116. आता 116 गेले आपल्याच्या म्हणून पॉईंट झाले 90. 18 5 90 म्हणजे 600 रुपये 7.5% दराने 3 वर्षाचे सरळ 135 रुपये. तर तोच दर ठेवून आपल्याला आता दर भेटला आपल्याला किती? 850 रुपयाचे. तोच दर 2 वर्षांत तोच दर किती म्हणजे 7.5% दराने सरळ व्याज किती? आता आपल्याला हे एस आय काढायचं आहे. बरोबर, आता बघा 0 0 कॅन्सल. 1 वे 5 5 1 5 17. बरोबर, 17 7 1285. 17 गुणिले 175 म्हणजे 127.5. 127.5 रुपये. तर 7.5% दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज असेल 127.5 रुपये. चला, कोणत्या दराने 5 वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेचे निमपट होईल? आता बघा असा निमपट, असा प्रश्न आला निमपटवर, तर बघा त्या निमपट दर काढण्यासाठी बघा फॉर्म्युला आहे. पट वजा 1 गुणिला 100 आणि छेदस्थानी काय येईल? मुदत. बरोबर, आता पट किती दिले आपल्याला? पट म्हणजे निमपट. निमपट म्हणजे 1/2. पट म्हणजे 1/2 वजा 1 गुणिला 100. मुदत किती? 5 वर्षे. बरोबर, आता बघा 2 बे 1 बे 2 गुणिला 1 म्हणजे 2. 2 वजा 1 म्हणजे 1. आता 1/2 गुणिला 100 जे 87 त्याच्या 5. संपला. आता 1/2 गुणिला 100. बरोबर, आता बघा 5 1 5 5 2 10 0 20. आता काय राहिलं आपलं? 1/2 गुणिला 20. बे 1 बे बे 10 म्हणजे 10% दराने 10% दराने 5 वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेचे निमपट होते 10% दराने. प्रश्न क्रमांक 10. एक व्यक्ती 800 रुपये 2 वर्षासाठी व 200 रुपये 4 वर्षासाठी समान दराने उधार देतो. जर तो 800 रुपये व्याज मिळवत असेल तर व्याजाचा दर किती? आता बघा, पहिली जी रक्कम आहे आपली T1 ते 800. बरोबर, आणि त्याची जी मुदत आहे ती 2 वर्षे. बरोबर, दुसरी जी रक्कम आहे आपली P2 ती 200 रुपये आणि त्याची जी रक्कम आहे त्याची जी मुदत आहे ती 4 वर्षे. बरोबर, P1 म्हणजे 800 पीठ त्याचा टाइम 2 वर्षासाठी, जी दुसरी रक्कम 200 त्याचा टाइम तो 4 वर्षासाठी आहे. बघा आपण आता मागे दर काढण्यासाठी, बरोबर, आणि इंटरेस्ट सरळ व्याज आपला 80 रुपये. बरोबर, आता मागच्या प्रश्नात बघितलं की दर काढायचा असेल तर आपला फॉर्म्युला आहे दर बरोबर व्याज व्याज गुणिला 100 आणि छेदस्थानी मुद्दल गुणिला
मुद्दल मुद्दल गुणिला मुदत, बरोबर. पण इथं दोन मुद्दल आणि दोन मुदत आहे, आपण समान व्याजदराने म्हणून आपण याला P1 आणि P1 म्हणल्यावर P2 आणि N2 म्हणू, बरोबर. एकदम एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला आपलं आता बघा, किमती टाका. व्याज बरोबर 80 नाही गुणिला 100 जशात तशी, बरोबर. आता P1 आपला 800 किती 2 वर्षासाठी अधिक 200 रुपये 4 वर्षासाठी, बरोबर. करा 80 गुणिला 100 जशात तसं लिहा, नंतर कट करून बघा. 800 गुणिला 2 म्हणजे 1600 अधिक 200 गुणिला 400 म्हणजे 800, बरोबर. हे जसे 80 गुणिला 100 त्याच्याने 1600 आणि 800 2400, बरोबर. हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, बरोबर. 8 10 8 त्रिक, बरोबर. काय राहिलं 10/3 10/3 आपण असं लिहू शकतो 3/33 टक्के. तर एक व्यक्ती 800 रुपये 2 वर्षासाठी व 200 रुपये 4 वर्षासाठी जर तो व्याजदर असेल तो असेल 3.3% दोघं रकमेसाठी. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 11. सीता व गीता यांनी प्रत्येकी 20,000 रुपये समान व्याजदराने, म्हणजे सीताने 20,000 आणि गीताने 20,000 रुपये असे दोन रक्कम घेतली. त्यापैकी सीताने 3 वर्षात 24,800 रुपये परत केले, तरी गीताला 5.5 वर्षात किती रुपये परत करावे लागतील. आता बघा, सीताने किती परत केले 24,800 24,800 त्यापैकी एक घेतलेले होते 20,000 रुपये घेतले होते, बरोबर. किती म्हणजे 4,800 रुपये. हे काय आपलं व्याज आहे, कारण एकूण 24,800 रुपये परत केले म्हणजे ती रास होती, रास मधनं मुद्दल वजा केली तर आपलं व्याज भेटलं, बरोबर. म्हणून आपलं व्याज बरोबर PNR हा फॉर्म्युला टाका. आता बघा, सरळ व्याज 4800 रुपये, बरोबर. मुद्दल 20,000 रुपये गुणिला मुदत 3 वर्षे, दर माहित नाही, 100 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, बरोबर. बघा 4800 त्याच्या 200 गुणिला 3, बरोबर आपला रेट भेटेल. हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. बघा 2 गुणिला 3 म्हणजे 6, बरोबर. 6 1 6 6 8 23 म्हणजे आपला जो दर असेल तो असेल 8% दराने, बरोबर. हे झालं सीताचं. आता गीता आता गीताला किती रुपये परत करावे लागतील, बरोबर. गीताने घेतले 20,000 5.5 वर्षात 5.5 वर्षात दर सारखा आहे म्हणजे 8% दराने, त्याच्या 100, बरं. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, बरोबर. राहिलं 200 गुणिला, आता आपण 5.5 आपण 11/2 असं लिहू शकतो, 11/2 गुणिला 8 असं लिहू शकतो, बरोबर. 2 2 म्हणजे झाले 100, बरोबर. 1100 गुणिला 8 बरोबर 8,800. हे झालं व्याज गीताचं, बरोबर. गीताने 20,000 रुपये रक्कम घेतली होती प्लस 8,800 रुपये हे त्याचं व्याज आणि मग टोटल 28,800 रुपये ही झाली रास. तर या व्यवहारात सीताने 20,000 रुपये घेतले होते, त्यापैकी 24,800 रुपये सीताने परत केले म्हणजे एकूण रास परत केले, आणि गीताने 20,000 रुपये 5.5 वर्षात 8% दराने 28,800 रुपये ही रास परत केली म्हणजे त्यात 20,000 रुपये एकूण मुद्दल
आणि 8,800 रुपये हे त्याचं व्याज. बरोबर, जिताने एकूण 28,800 रुपये परत केले. ओके, चला पुढे बघू. प्रश्न 12वा. दरमहा 1 रुपयावर 1 पैसा या दराने 14,000 रुपये मुद्दलाचे 3 महिन्याचे सरळ व्याज किती? आता बघा, इथं फॉर्म्युला वगैरे काय टाकण्याची गरज नाही. आता बघा, 1 रुपया, 1 रुपयाचं 1 महिन्याचं व्याज बघा. 1 रुपयावर 1 पैसा, दरमहा सांगितलं, मग 1 रुपयावर, आता बघा, 1 रुपयावर 1 महिना व्याज किती? 1. 1 रुपयावर 1 पैसा म्हणजे 1 रुपयावर 1 पैसा. बरोबर. तर तर 1 रुपयाचे 3 महिन्याचे व्याज, 3 पैसे. बरोबर. 1 रुपयावर 1 पैसा असं दर. 1 रुपयावर 1 महिन्यासाठी व्याज 1 रुपया. 1 रुपयावर 3 महिन्यासाठी व्याज 3 पैसे. बरोबर. बरोबर. मग त्यांनी किती व्याज? 14,000 रुपयाचे 3 महिन्याचे व्याज. बघा, 1 रुपया, 1 रुपयाबरोबर 3 पैसे 3 महिन्यासाठी. बरोबर. 1 रुपयावर 3 पैसे, तर 14,000 रुपयावर किती? 14,000 रुपये. तर 14,000 रुपयावर X पैसे. बरोबर. करा तिरकस गुणाकार. 14,000 गुणिले 3 चतुस्थानी 1. बरोबर. 1 म्हणजे 100 पैसे. बरोबर. आता बघा, 14 त्रिक 42, 14 त्रिक 42, 42,000, 42,000 तर 100, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. तर 14,000 रुपयावर 3 महिन्याचे सरळ व्याज असेल 420 रुपये. समजलं?